भविष्य डाव्या हातावरती आहे का उजव्या हातावरती आहे? बऱ्याचदा लोक येतात आणि म्हणतात स्त्रियांचा डावा हात बघायचा असतो आणि पुरुषांचा उजवा हात. माझं याला कायम एक मत असतं की दोघांचाही दोन्ही हात बघितले पाहिजेत. जे लेफ्टी आहेत त्यांचा डावा हात हा ऍक्टिव्ह हँड आहे आणि त्यांचा उजवा हात हा इनॅक्टिव्ह हँड आहे. त्यामुळे डावा उजवा म्हणण्यापेक्षा आपण ऍक्टिव्ह आणि इनॅक्टिव्ह हँड म्हणूया. माझ्या मते इनॅक्टिव्ह हँडला 30% भार दिलेला आहे आणि ऍक्टिव्ह हँडला हा 70% भार दिलेला आहे. जेव्हा तुमच्या डाव्या हातात एखादी खूण असते, एखादं मार्किंग असतं किंवा एखादं चिन्ह असतं, तेव्हा ती घटना घडण्याचे चान्सेस फक्त आणि फक्त 30% असतं. पण तुमच्या ऍक्टिव्ह हँडमध्ये जर ती चिन्ह किंवा ते मार्किंग किंवा ती घटना लिहिलेली असेल तर ती घटना 70% होते. पण तुमच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे, जसं की लग्न असेल, संतती असेल, तुमचे आरोग्य असेल किंवा तुमच्या जॉब करिअर संदर्भात काही गोष्टी असतील, तर त्या आपण दोन्ही हातांवरती बघतो. जेव्हा दोन्ही हातांवरती मार्किंग असतं तेव्हा ती घटना 100% तुमच्या हातात घडते. म्हणून माझं म्हणणं आहे की अशा चुकीच्या माहितींना बळी पडू नका आणि योग्य ती माहिती किंवा हे शास्त्र योग्य पद्धतीने जाणून घेण्यासाठी पामिस प्रद्योत या आमच्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.